नमस्कार ॲस्पिरंट्स. चला सुरुवात करूया 51 पासून. जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर इकडे आय लिंक आहे. इकडे कुठेतरी असेल. ठीक आहे, तिकडे पहा. आपण सीरीज चालू केली 2014 पासून चालू केलेत आपण. ते तुम्ही पाहू शकता. चला सुरुवात करूया मग आता. 51 पासून आपले 50 प्रश्न झालेत. ते जर व्हिडिओ पाहिला नसेल तर ती पण आय लिंक म्हणजे पूर्ण प्लेलिस्टचीच आय लिंक दिली आहे. तसं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. चला मग. तर 51 प्रश्न काय आहे? टीव्ही प्रोग्राम्स कॅन बी ट्रान्समिटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड विथ द हेल्प ऑफ. आता जे टीव्हीच्या म्हणजे या डॅशच्या सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठविणे शक्य आहे. आता कशामुळे हे झालंय? तर हे सांगायचं आपल्याला. ऑप्शनमध्ये ए-बी-सी, ए-सी, डी एक-एक ऑप्शन पण आहेत, 2-2 आहेत. तर तुम्हाला प्रयत्न करा सॉल्व्ह करायचा. तर काय उत्तर आहे? डी ओन्ली आहे ना? लॉन्जिट्युडिनल वेव्हज नाही. तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहेत. तर हे उत्तर आहे फक्त. तर एक्सप्लेनेशन पाहूया. तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे असतात ना, ते ऑर्बिटमध्ये फिरत असतात बघा. ठीक आहे. ते स्टेशनरी असतात विथ रिस्पेक्ट टू सर्टन पॉइंट ऑन द अर्थ. तर बघा स्टेशनरी कशी असणार? तर समजा आपला हा भारत आहे. ठीक आहे. तर इकडं ते असणार. पण भारत बरोबरच ते फिरणार. म्हणजे जिकडं भारत जाईल तिथं आपला हे जिओ स्टेशनरी. स्टेशनरी इन द सेन्स त्या पॉइंटला फिक्स असेल. पण अर्थच्या जे पण आपला पॉइंट असेल, समजा भारतच्या वरती असेल, तर तिथंच तो फिक्स्ड असणार. म्हणजे भारतच्या अवतीभोवती आता जर हे भारत पुढे गेलं, समजा इथं काय काय येणार मग? हे येईल, समजा चायना आला किंवा दुसरा कुठला आला, तर त्याच्यावरती असणार का? तो नाही. तर वेगळीकडे असेल. ठीक. तर त्याच्या सहाय्यानेच आपलं जे टीव्ही प्रोग्राम्स आहेत ना, सगळं वर्ल्ड वाईड आपल्या ग्लोबली ब्रॉडकास्ट होत जातं. ठीक आहे. त्या सॅटेलाइट्समुळे. आणि हे डिलिव्हर करतात सिग्नल्स एनीवेअर इन द वर्ल्ड विथ प्रॉपर ग्राउंड इक्विपमेंट. ग्राउंड इक्विपमेंट असतात. ते कॅच करतात आणि तिथनं मग ते स्पेस वेव्हज बोलतो. आपलं जे वेव्हज वगैरे असतात जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्समधनं ते ट्रान्समिट होऊन ते आपल्याला ब्रॉडकास्ट होतात. तर स्पेस वेव्ह प्रोपगेशन म्हणजे स्पेस वेव्हज असतात. म्हणजे ह्याचा काही संबंधच येत नाही. टेरेस्ट्रियल म्हणजे जे आपल्या ग्राउंड वेव्ह प्रोपगेशन आहेत. आणि जे ग्राउंड वेव्ह प्रोपगेशन असतात ते लिमिटेड असतात रेडिओसाठीच. ठीक आहे. लोअर फ्रिक्वेन्सीसाठी असतात आणि शॉर्ट डिस्टन्ससाठी असतात. म्हणजे जवळचे जे रेडिओ आले आपल्याला दिसतात ना 93.5 ते वेगवेगळे, तर ते ग्राउंड वेव्ह प्रोपगेशन. स्पेस वेव्ह जे असतात ते लाईन ऑफ साइट ब्रॉडकास्ट टेरेस्ट्रियल ते पण करू शकतात. पण ओन्ली जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे आहेत, बघा वाईड कव्हरेज विचारलं यांनी. स्पेस वेव्ह प्रोपगेशन पण करतात तसे टेरेस्ट्रियल टीव्हीसाठी. पण आपल्याला म्हणायचं त्यांना काय विचारायचं होतं, की वर्ल्ड वाईड आपल्याला वर्ल्ड वाईड कव्हरेज कोण देतं? ठीक आहे, तेच आहे. आणि ग्राउंड वेव्ह प्रोपगेशन एएम रेडिओसाठी 93.5 एफ-एम, एफ-एम पण आणि एएम पण रेडिओवर काम करत असतं. लॉन्जिट्युडिनल वेव्ह जनरली मेकॅनिकल किंवा साउंड वेव्हज असतात. ते जनरली ट्रान्समिशनमध्ये नाही वापरत आपल्या टीव्हीच्या. ठीक आहे. आणि जे टीव्हीच्या ट्रान्समिशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, जे ट्रान्सपोज असतात, ते वापरले जातात. ते बऱ्यापैकी कळलं असेल. आता मोस्ट कॉमन आणि लीस्ट एक्सपेन्सिव्ह प्लास्टिक फिल्म कुठली आहे पॅकेजिंगसाठी वापरली जाते, जे सॉलिड फूड आपण बघतो. तर त्यासाठी कुठला जे आहे प्लास्टिक फिल्म ती वापरली जाते. तर हे 4 ऑप्शन्स आहेत. काय उत्तर आहे? पॉलीइथालीन आय गेस. इथालीन तर पॉलीइथिलीन जास्तीत जास्त वाइडली यूज केलं जातं. आपलं चीपेस्ट पण आहे आणि सॉलिड जे फूड्स असतात ते फ्लेक्सिबल असतात, मॉइश्चर प्रूफ आहेत, केमिकली रेझिस्टंट आहेत आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. त्यासाठी ते फेव्हर करतात पॅकेजिंग फूडसाठी जसे ब्रेड, व्हेजिटेबल आपले काही वेगवेगळे प्रोडक्ट्स. पॉलिस्टायरीन जे आहे ते रिजिड कंटेनर्स किंवा फोम ट्रेज वगैरे त्यामध्ये यूज केलं जातं. पण थिन फ्लेक्सिबल फिल्मसाठी तर असं काही यूज नाही करत. ठीक आहे. क्योंकि ब्रिटलनेस आहे म्हणजे लगेच तुटून जातात ते. रिजिड कंटेनर्समध्ये यूज केले जातात. पॉलीप्रोपायलीन म्हणजे यामध्ये हे पण पॅकेजिंगमध्ये यूज केले जाते, पण अशा ज्या हीट रेझिस्टंट आहेत. ठीक आहे. आणि खूप एक्सपेन्सिव्ह जातात पॉलिथिलीनपेक्षा तरी. खूप कमी यूज केलं जातं. पॉलीविनाइल क्लोराईड जे आहे पी-व्ही-सी ते गुड क्लॅरिटी आणि काही स्पेसिफिक पॅकेजिंगसाठी केलं जातं, जसं की क्लिंग रॅप आणि कॉमनली तसं बघितलं गेलं तर पॉलिथिलीनच यूज केलं जातं. अल्ट्राव्हायोलेट रेज कॅनॉट पास थ्रू. आता यूव्ही रेज कशातनं पास होऊ शकत नाही किंवा अतिनील किरणे जे आहेत त्या 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 टिंब-टिंबमधून आरपार जाऊ शकत नाहीत. तर कशामधनं जात नाहीत? काच, रॉक सॉल्ट, फ्लोराईड, क्वार्ट्ज किंवा क्वार्ट्झ अन् रॉक सॉल्ट. तर काय आहे आन्सर? ग्लास. ग्लासमधनं जनरली ते स्ट्राँग बॅरियर होतं यूव्ही लाईटसाठी आणि मोस्ट जे ऑर्डिनरी विंडो ग्लास असतात ते अब्झॉर्ब करतात. ऑलमोस्ट सगळ्या जे यूव्हीबी रेज असतात, ते आय गेस कॅन्सरजनक असतात. सिग्निफिकंट अमाउंट जे यूव्ही ए असतात. बघा 3 प्रकारचे यूव्ही लाईट्स असतात. ए, बी आणि सी. सगळ्यात हानिकारक कुठले मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे.
आणि इफेक्टिव्हली हे ब्लॉक करतं ग्लास आणि क्वार्ट्ज आणि फ्लोराईडमध्ये तर दोन्ही असे मटेरियल्स आहेत जे ट्रान्सपरन्सीसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे यूव्ही रेज ह्यातनं आरामशीर पास होतात. रॉक सॉल्ट जे आहे अल्सो अलाऊ करतो यूव्ही रेज ठीक आहे. म्हणजे सगळ्यातनंच पास होऊ शकतात. रेग्युलर जे ग्लास ब्लॉक्स असतात ते यूव्ही रेज अडवतात. बाकी तर आहेतच. आता 54वा प्रश्न इन एन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाइक अ टेलिस्कोप द कॉम्बिनेशन ऑफ फील्ड लेन्स एंड आय लेन्स. आता फील्ड लेन्स आणि आय लेन्स मधला जर कॉम्बिनेशन असेल दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल, तर ते काय फॉर्म करतं? ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह कंपाउंड आय पीस, मॅग्निफायर किंवा एकही नाही. तर काय आहे उत्तर याचं? कंपाउंड आय पीस. आता कंपाउंड आय पीस जे आहे ते अरेंजमेंट असतं टेलिस्कोपचं आणि अदर एडवान्स ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट जेव्हा 2 लेन्सेस जसं फील्ड लेन्स आणि आय लेन्स त्या दोघांना कंबाईन केलं जातं आणि ह्या दिस कॉम्बिनेशन इन्क्रीजेस मॅग्निफिकेशन, इम्प्रूव्हज इमेज क्वालिटी. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय? आता समजा ही वस्तू आहे, तर ह्याची जी साईज आहे ती मोठी दिसते आपल्याला. म्हणजे थोडंसं अजून झूम इन करतं, मॅग्निफाय करतं हे आणि इमेज क्वालिटी पण इम्प्रूव्ह करतं. आता जनरली आपण झूम इन केलं आता कॅमेरामध्ये झूम इन केलं तर थोडे पिक्सल फाटतात. पण यामध्ये तसं नाहीये. आणि वाइडर फील्ड ऑफ व्ह्यू देतं आपल्याला सिंगल लेन्स थ्रू. म्हणजे सिंगल लेन्स जर असेल तर कमी व्ह्यू असेल. पण हे दोघांना कंबाईन केलं की छान दिसतं. Both these lenses work together to focus and direct light into the observer's eyes. In order to the field lens is closer to the objective lens and increase the field of ठीक आहे, टेक्निकल आहेत. जास्त त्याची गरज नाहीये. पण ओव्हरऑल कळलं असेल. ठीक आहे. आता अ सॅटेलाइट हॅव्हिंग सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ हॅज कायनेटिक एनर्जी ई-के. ठीक आहे. एक सॅटेलाइट ऑर्बिट आहे. सॅटेलाइट हॅव्हिंग सर्क्युलर ऑर्बिट. आता एक आपली पृथ्वी आहे. इथं सॅटेलाइट फिरत आहे. तर ह्याची एक कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? गतिजी ऊर्जा आहे. तर त्यामध्ये ई-के आहे ह्याची गतिजी ऊर्जा. ई-के आता मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी टू ॲडेड सो दॅट इट एस्केप्स फ्रॉम द अर्थ. आता आता ही जी ग्रॅव्हिटीमध्ये आहे, इन्फ्लुअन्स आहे त्याच्या ग्रॅव्हिटीमध्ये. पण किती एनर्जी द्यावी लागेल, की ही जी ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुअन्स आहे त्यामधनं बाहेर पडेल? इथनं बाहेर पडायला किती एनर्जी लागेल? ई-के 44 म्हणजे म्हणजे हे वेगळे ऑप्शन्स आहेत. स्क्वेअर आहेत हे. हे ई-के आय गेस असं काहीतरी. ई-के 4 आहे. ई-के हाल्फ आहे का असं काहीतरी होतं. पण ठीक आहे. ई-के उत्तर आहे मला वाटतं. ई-के इज द आन्सर. ऑफिशियल आन्सर कीमध्ये ऑर्बिटल मेकॅनिक्समध्ये सॅटेलाइट इन सर्क्युलर टोटल मेकॅनिकल एनर्जी दॅट इज निगेटिव्ह अँड इट्स कायनेटिक एनर्जी इज ई-के. ठीक आहे. म्हणजे मिनिमम किती अमाउंट द्यायला पाहिजे, की ते त्यातनं बाहेर पडेल? जनरली बघितलेलं नीडेड तर ई-केच आहे. तेवढीच एनर्जी लागेल. बाकी जास्त टेक्निकल जायची गरज नाही. नेक्स्ट 56वा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड एज अ प्लॅनेट ऑफ द सोलर सिस्टम बट कॉल्ड एज डॉर्फ प्लॅनेट. आता जे बटुग्रह आहे, तर ते कुठलं आहे? तर प्लुटो आहे. 2006 मध्ये त्याला आता ह्याला काय फरक पडतो का प्लुटोला? की मला तुम्ही सोलार सिस्टममधनं काढलं. ते आपलं चक्कर लावत असतंय. मला म्हणू आता एका छोट्याशा पृथ्वीवरती एक तिसरं ग्रह आहे. ते मला सांगतंय, की मी जे आहे, की मला यातनं मला बाहेर काढलंय. तर त्याला काय फरक पडणार आहे का मला सांगा? काही फरक पडेल का त्याला? मला नाही वाटत. त्याचं जे काम आहे ते करत राहणार. ते तुम्ही काय बोलो ना बोलो, तेच तुमचं पण असं ॲटिट्यूड असायला पाहिजे. आता कुणीतरी तिसरं रिलेटिव्ह आपल्याला म्हणतंय, की "तू हे कसं करणार आणि हे कसं काय? हे जुगार आहे." आणि खूप काही आहे. म्हणजे खूप काही निगेटिव्ह कमेंट्स येतातच. ते एका दृष्टीने बरोबर पण आहे, पण सगळं डिमोटिव्हेट नाही करू शकत ना. कोणी काय बनल, काय बोलता येत नाही. तर तुम्हाला काही फरक नाही पडायला पाहिजे, की हे काय बोलतात, ते काय? आपलं काम जे आहे ते करत राहायचं. सो आणि निष्काम कर्मच प्रयत्न करायचा, की काही अपेक्षा जास्त ठेवायची नाही. एक कोट पण होता, विनर्स जे असतात ना, ते एवढं हार्ड करतात आणि खूप कमी एक्स्पेक्ट करतात, की आणि त्यांना वाटतं, की आम्ही अजून हार्ड करायला पाहिजे. आणि जे लुजर्स जे असतात ना, ते थोडंसं काम करतात आणि त्यांना वाटतं, की असं रिझल्ट असायला पाहिजे. फरक आहे. तर त्यामध्ये आता प्लॅनेटची जी व्याख्या आहे इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियनमध्ये त्यांनी डिफाईन करून एक म्हणजे प्लॅनेट नेमकं कसं असायला पाहिजे सोलर सिस्टममध्ये. तर एक प्लॅनेट असायलासाठी पहिली गोष्ट सनभोवती फिरायला पाहिजे. हे बरोबर आहे. ठीक आहे. सनभोवती तर फिरतंय. निअरली अराउंड इन शेप. ठीक आहे. राउंड इन शेप असायला पाहिजे, गोल असायला पाहिजे आणि क्लिअर द नेबरहूड अराउंड इट्स ऑर्बिट. म्हणजे काय? प्लुटो जे आहे ना, तसं बघितलं गेलं, तर जे तिसरं आहे ना कॅटेगरी, त्यामध्ये ते असफल राहिलं. की जे अदर ऑब्जेक्ट्स आहेत, क्युपियर बेल्ट वगैरे, तर त्यामध्ये तो फुल फ्लेज प्लॅनेट म्हणून होत नाही. म्हणजे थर्ड रिक्वायरमेंट करत नाही म्हणून त्याला प्लॅनेटमधनं काढून टाकलं.
म्हणजे डॉर्फ प्लॅनेटमध्ये येतं. काही फरक नाही पडणार तसं. व्हॉट इज द मेन रोल ऑफ ऑक्सिजन इन एरोबिक रेस्पिरेशन? आता एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचं काय काम आहे? इलेक्ट्रॉन डोनर आहे, एक्सेप्टर आहे, प्रोटॉन डोनर आहे, प्रोटॉन एक्सेप्टर आहे. आता यामध्ये बघू. आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे आपण जे श्वास घेतो. ऑक्सिजन सगळ्यात इम्पोर्टंट क्रिटिकल रोल प्ले करतं. कारण की बघा, आपण जेव्हाही श्वास घेतो ना, तर ऑक्सिजन घेतो आणि काही ना काहीतरी प्रक्रिया होते आपल्यामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो आपण. प्लस एनर्जी पण असते आणि वॉटर वेपर H2O आणि CO2 येतो बाहेर. ठीक आहे. त्यामध्ये बघितलं तर नायट्रोजन सगळ्यात जास्त प्रमाणात असतो आणि मग ऑक्सिजन छोटे-छोटे गॅसेस असतात. पण आपल्याला बॉडीला काय पाहिजे असतं? ऑक्सिजन असतं. तर तेवढंच घ्यायचं. ठीक आहे. तर ऑक्सिजन काय प्ले रोल करतं? तर फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतं ते. ठीक आहे. इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये आणि लास्ट स्टेज असते सेल्युलर रेस्पिरेशन. तर त्यात जर अजून टेक्निकल जायचं झालं, तर जे मायटोकॉन्ड्रिया आहे ना, त्यामध्ये सेल्स ब्रेकडाउन होतं ग्लुकोजमध्ये आणि इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड थ्रू अ सिक्वेन्स ऑफ प्रोटीन. तर एक सिक्वेन्स थ्रू प्रोटॉन्स ट्रान्सफर होत राहतात आणि मूव्हमेंट ऑफ दिस इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड्स एनर्जी दॅट इज यूज्ड टू पंप प्रोटॉन्स अँड अल्टिमेट प्रोड्यूस एटीपी. म्हणजे एनर्जी कशी जनरेट होती त्यामध्ये सांगितलंय. मायटोकॉन्ड्रियामध्ये कसं होतं. आणि मेन एनर्जी सेल आहे आपला आणि ॲट द एंड ऑफ दिस चेन आता हे सगळी जी प्रक्रिया होती, तेव्हा इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायला गरजेचं असतं. इलेक्ट्रॉन्स नीड टू बी रिमूव्हड सो द चेन कॅन कीप ऑपरेटिंग. आता जोपर्यंत इलेक्ट्रॉन बाहेर जात नाही, तोपर्यंत ते एक्सेप्ट नाही करणार. मग काय करतं ऑक्सिजन काय करतं एक्सेप्ट करतं. हे जे असतात इलेक्ट्रॉन्स ते एक्सेप्ट करतं आणि कंबाईन करतं प्रोटॉनसोबत आणि वॉटर फॉर्म करतं. ठीक आहे. H2O जे असतं ना आपलं हे पाणीवालं त्यामध्ये असतं. तर ह्याचा काय आन्सर आहे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतं. बाकी जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ह्याचे जे लिंक्स आहेत ते मी Telegram चॅनलवर पण टाकलेत. ठीक आहे. ते पाहू शकता तुम्ही. व्हिच ऑफ द फॉलोइंग केमिकल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द एकिंग ऑफ मसल आफ्टर विगरस मसल ॲक्टिव्हिटी. आता आपले जे पाय असे जळजळतात किंवा असे गोळावरती येतो किंवा कसंही काही होऊ शकतं. एकदम जळजळतं किंवा एक जास्त विगरस ॲक्टिव्हिटी केली किंवा कंटिन्यूअस तुम्ही रेप्स मारले. तर समजा तुम्ही कंटिन्यूअस हे घेतले डंबल, चला डंबल पण नाही घेतले, नुसतं असं करत गेलं. असं करत गेलं 100-100 मारले तुम्ही. तर तुम्ही कंटिन्यूअस मारत राहणार का? समजा वेट पण नाही तर काय होईल? मसल एकदम दुखायला लागतात असं थोड्या वेळानंतर तर हितपर्यंतच जातो हात. त्याच्यावरती तर जातच नाही. त्याचं मेन रिझन काय आहे? केमिकल एक रिस्पॉन्स होतो आणि ते का करतं? ते पण सांगेल. पण कुठलं आहे? तर लॅक्टिक ॲसिड येतं. आता हे काय बघा, कधी पण तुम्ही इंटेन्स वर्कआउट करता ना, विगरस एक्सरसाइज करता, स्पेशली जेव्हा ऑक्सिजन सप्लाय खूप कमी होतो. ठीक आहे. आपल्या ज्या बॉडीच्या ज्या मसल्स आहेत ना, तर त्याला ऑक्सिजनची खूप गरजेची असते. तर ऑक्सिजनचा सप्लाय कमी भेटला, तर अनएरोबिक कंडिशन्स म्हणजे जेव्हा ऑक्सिजनचा सप्लाय संपून जातो, तेव्हा आपल्या मसलला काही ना काहीतरी गरज असते. तर त्या सप्लाय म्हणजे त्या कंडिशनमध्ये मसल वर्क करत असतं. पण एक लिमिटेड टाईमपर्यंतच करतं आणि त्यानंतर जे पुढे जर जायला लागलं, तर बॉडी काय म्हणते, "बाई जास्त नाही करायची गरज आहे." म्हणून ते काय करतं, लॅक्टिक ॲसिड सोडतं आणि म्हणतं, "बाई बस स्टॉप करा आता." मसलमध्ये ते असं पकडून टाकतं ते. आणि जर डिमांड जर एनर्जीची इन्क्रीज झाली रॅपिडली आणि ऑक्सिजन सप्लाय एकदम सप्लाय टू मसल्स कांट कीप अप. तेवढा सप्लाय जर व्यवस्थित ऑक्सिजनचा जर भेटला नाही मसल्सला, तर बॉडी काय करते मग ग्लुकोजला ब्रेकडाउन करते एनर्जीमध्ये आणि ही या प्रोसेसला म्हणतात ग्लायकोलिसिस. म्हणजे ग्लुकोज जेव्हा ब्रेकडाउन होतं त्याला ग्लायकोलिसिस म्हणतात आणि रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड. मग लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. आयनस फॉर्ममध्ये लॅक्टेट म्हणतात त्याला. आणि हे जे लॅक्टिक ॲसिड आहे, ते अक्युम्युलेट करतं टेम्पररीली एक मसल टिश्यूमध्ये. मसल टिश्यूमध्ये जाऊन बसतं आणि म्हणतं, "बाई थांबा." पहिले श्वास घे. म्हणून ब्रीथिंग इम्पॉर्टंट असते कधी पण एक्सरसाइजमध्ये किंवा रनिंगमध्येही. तुम्ही असं उठसूट रनत पळत सुटाल ना, मग कळून जाईल तुम्हाला. बाय द वे मी सर्टिफाईड ट्रेनर आहे. सो मला माहिती आहे. आणि बिल्डअप ऑफ लॅक्टिक ॲसिड लॅक्टेट्स इन्क्रीज द ॲसिडिटी इनसाइड द मसल. म्हणजे ॲसिडिटी वाढवून टाकतं आणि हे कंट्रिब्यूट करतं मग हे जळजळ जे असतं ना, जळजळतं किंवा लय दुखायला लागतं, ते ॲसिडिटीमुळे. ठीक आहे, ॲसिड असतं. ॲसिड आहे ना, लॅक्टिक ॲसिड आहे. बर्निंग सेन्सेशन येतात. मसल्स एकदम डिस्कम्फर्टमध्ये जातात आणि खूप त्रास पण होतो थोडासा. ठीक आहे. When during exercise linked to lactic acid while prolonged muscle soreness after 2 to more due to micro tears in muscle fibers. अच्छा बघा, हे थोडंसं टेक्निकल जातंय, पण ते हे पण सांगतो मी. जेव्हा आपल्याला आता हे मसल जेव्हा आपण म्हणतो, की मसल फाडतो, म्हणजे फाडतो इन द सेन्स मायक्रो टेर्स असतात ते. छोटे-छोटे असं एक मसलची लेयर असते समजा, तर छोटे-छोटे टेर्स जातात. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही आता तुम्ही म्हणाल, हे तर फाटायला लागले मसल. हे फाटलं ठीक आहे, चांगली गोष्ट असते फाटणं. का माहिती का? नंतर काय करतं मसल, तर जर व्यवस्थित तुम्ही प्रोटीन वगैरे घेतला, तर ते जे टेर्स आहेत, ते फिल करायला ते अजून एक लेयर वरती चढवतो मसलची. म्हणजे परत ते या टेरला ना व्हायला पाहिजे. मग ते थोडंसं अजून टेर व्हायसाठी आपण काय करतो, आता समजा 5 किलोचं मारलं. बॉडीला सवय झाली. थोडंसं टेर झालं.
मग परत तुम्ही 5-5 किलोचे मारले तर ते तिकडेच राहणार. म्हणजे ते स्टेबलच राहणार. तर तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर ते त्या लेयरच्या वरती पण अजून एक लेयर करायला लागेल तुम्हाला. त्यामुळे जे साईज असतो आपल्या मसलचा त्यामुळे ते वाढतं. ठीक आहे. मायक्रो टेअर्स असतात. मसल फायबरमध्ये मायक्रो टेअर होतात. एकदम मायन्यूट लेव्हलवर असतात ते. म्हणजे मायक्रोस्कोपिक लेव्हलवर असतात. आणि त्यानंतर ते सोरनेस वगैरे जे येतो ना आपल्याला दुखायला लागतं बघा, हात दुखतोय, पाय दुखतोय. तर ते मसल जे टेअर झालेले असतात ना, ते रिपेअर व्हायला चालू झालेले असतात. ते सोरनेस त्यामुळे होतं 1-2 दिवसात. आता लगेच नाही कळणार तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही जिम कराल, त्या दिवशी नाही दुखणार. दुसऱ्या दिवशी दुखतं मस्तपैकी. लेग डेला मजा येते. अल्कोहल तर काय रिलेटेड त्या मसलचं काही संबंधच येत नाही. इथेनॉल जे आहे ते अल्कोहल आहे. फॉर्मिक ॲसिड ते जे आपले मुंग्या वगैरे असतात त्यामध्ये असतात. इन्सेक्टचं स्टिंग जे वगैरे असतात. मसल फटीगचा काही संबंधच येत नाही. ॲब्सॉर्बिक ॲसिड जे आहे व्हिटॅमिन सी आहे. मसल पेनचा काही संबंध येत नाही. लॅक्टिक ॲसिडच उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. करेक्ट कुठलं आहे? गर्द पिवळे मूत्र, रंगहीन मूत्र, वर्तुंग म्हणजे हेमिच्युरिया, निर्जलीन, मॅलिन्युरिया, बीट खाल्ल्यामुळे. मला वाटतं बीट खाल्ल्यामुळेच आहे. पण याचं उत्तर आहे डार्क येलो युरिन मिलेनियुरिया. मिलेनियुरिया जनरली कंडिशन अशी आहे जेव्हा डार्क पिगमेंट मेलॅनिन जे प्रेझेंट असतं युरिनमध्ये ते जनरली डार्क येलो होऊन जातं. कारण की कॉन्सन्ट्रेट होऊन जातं. म्हणजे मेजरली तर डिहायड्रेशनमुळेच होतं. ठीक आहे. कलरलेस युरिन डिहायड्रेशनमुळे जनरली मला वाटतं कॉन्सन्ट्रेटेड युरिन येईल. विच बिकम्स डार्क येल्लो और एम्बर नॉट कलरलेस. हे उत्तर चुकीचं आहे. कलरलेस युरिन जनरली जर चांगला व्यवस्थित इंटेक असेल पाण्याचा, तेव्हा कलरलेस युरिन येतं. जर तुमचं पाणीचं इंटेक कमी असेल, तर बघा खूप पिवळी होते. नॉर्मल पिवळी होणार ठीक आहे. युरोक्रोम असतं. जे नॉर्मल पिवळपणा असतो ना, ते युरोक्रोममुळे होतो. पण जे जास्त डार्क यायला लागलं ना, तर ते जनरली डिहायड्रेशनमुळे होतं. कलरलेस युरिन मला वाटतं हे पेअर इनकरेक्ट आहे. ब्लडी युरिन हेमेट्युरिया हे बरोबर आहे. प्रेझेन्स ऑफ ब्लड होतो युरिनमध्ये. म्हणजे युरिनमध्ये ब्लड यायला लागतं. रेडमुळे. मग आणि ग्रीनिश युरिन पण कन्झम्पशन ऑफ बीटमुळे पण होऊ शकतं. रेड किंवा पिंक युरिन पण बेटालियन पिगमेंटमुळे ते नॉट ग्रीनिश युरिन. ठीक आहे. पिंक युरिन येऊ शकतं किंवा रेड येऊ शकतं. हे पण चुकीचं आहे. मला कळेना हे कुठलं आता हे तुम्हीच मला सांगा. त्याचं उत्तर काय असेल? हे विचारलंय की कुठलं बरोबर आहे? तर मला वाटते मेलॅन्युरियाच असेल मला वाटतं त्याचं उत्तर. ठीक आहे. बघू आता. इनकरेक्ट आहे. ब्लडी युरिन पण करेक्ट आहे. मेलॅन्युरिया पण चुकीचं आहे. सो धिस मॅच इज इनकरेक्ट. ओके. डार्क येलो युरिन येतं. अच्छा मेलॅन्युरियाचं रिझन नाहीये. पहिलं पण चुकलंय. डिहायड्रेशन हे चुकलंय. मग ब्लडी युरिनच बरोबर आहे. ठीक आहे. सी उत्तर आहे. मग त्या मला वाटतं एम-पी-एस-सीने काहीतरी वेगळंच दिलं उत्तर याचं. म्हणून मी काही जास्त लिहिलंच नाही. ॲग्रीमायसिन हे कंट्रोल करण्यासाठी कुठल्या डिसीजेसमध्ये यूज केलं जातं? तर काय आहे? बॅक्टेरियल आहे ना? बॅक्टेरियल. ॲग्रीमायसिन काय आहे? ते कमर्शियल नेम आहे अँटिबायोटिक ऑक्सी टेट्रासायक्लिनसाठी. ठीक आहे. ऑक्झिट जे टेट्रासायक्लिन आहे ते प्रायमरीली कशामध्ये यूज करतात? तर हे बॅक्टेरियल डिसीज जे प्लांट्स, ॲनिमल्स आणि ह्युमनसाठी पण जे बॅक्टेरिया होऊन जातं आपल्या बॉडीमध्ये. तर त्याला रोखण्यासाठी की जे ग्रोथ आहे बॅक्टेरियाची थांबवण्यासाठी हे यूज केलं जातं. बाकी तर आहेत. मायकोप्लाझ्मा जे आहे बॅक्टेरिया आहे, पण विथआऊट अ सेल वॉल असतं आणि काही अँटिबायोटिक्स पण असतात जसं टेट्रासायक्लिन ते पण ॲक्ट होऊ शकतं अगेन्स्ट मायक्रोप्लाझ्मा. हे मायक्रोप्लाझ्मा इन्फेक्शन ते जास्त बायोलॉजीमध्ये जायची गरज नाही. हे पण थोडं कॉन्ट्रोव्हर्शियल आहे. माउथ टू एनस पर्यंत जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ते पी-एच चेंज कसं करतं? तर माउथमध्ये वेगळं असतंय. माउथमध्ये ॲसिडिक असतंय का? काय वाटतं? अल्कलाईन असतंय. तर बेसिक असते आपलं माउथमध्ये जे सलाईव्हा असतं ना, तर बेसिक असते. पोटात जनरली ॲसिडिक असते आणि मग अल्कलाईन असते. अल्कलाईन करायचं गरजेचं असते. कारण की जर ॲसिडिक गेलं तर मग आपली वाट लागेल. आता बघा यांनी जे उत्तर दिलंय, ते वेगळंच दिलेलं आहे. म्हणून मी काही जास्त सांगत नाही. कारण की खूप कन्फ्युजिंग मला वाटतं ॲसिडिक अल्कलाईन दिलं डायरेक्ट. त्याचा काही संबंधच येत नाही. माउथ टू एनच म्हटलंय. आता बघा माउथमध्ये स्लाइटली ॲसिडिक असते. खूप म्हणजे जास्त पण नसते. न्यूट्रलच बोलू शकतो. बट जेव्हा फूड मिक्स होतं तेव्हा गॅस्ट्रिक ज्युसेस निर्माण होतात आणि थोडंसं ॲसिडिक होतं. स्टमकमध्ये पण हायली ॲसिडिक असते आणि जेव्हा स्मॉल इंटेस्टाइनमध्ये जातं ते थोडंसं स्ट्राँगली अल्कलाईन असते. क्योंकि का? तर पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि बाईल यामुळे होऊन जातं ते. ठीक आहे. हे माहिती आहे ना स्केल 7, 0 आणि 14 ॲसिडिटीचं स्केल आहे 0 ते 7 जसं-जसं तुम्ही वरती जाल, तसं-तसं ते ॲसिडिटी जे आहे, ते ॲसिड 7 पर्यंत जे आहे ती ॲसिड असते. इथनं बेस असतो. जेवढं वरती जाल तेवढं बेस स्ट्राँग होतं. जेवढं खाली जाल तेवढं ॲसिड स्ट्राँग असतं. ठीक आहे. आणि लार्ज इंटेस्टाईन टू एनस जनरली स्लाइटली ॲसिडिक असतं. कारण की बॅक्टेरियल फर्मेंटेशन होतं आणि वेस्ट प्रॉडक्ट्समुळे. त्यामुळे त्यांना कसं
करायचं आहे काय माहीत आता. आता मॅक्रोन्यूट्रिएंट कुठलं आहे? मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि झिंक. कुठलं आहे? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम जे आहे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे प्लांटसाठी. आपल्यासाठी आहे का? रिलेटिव्हली लार्ज क्वांटिटीजमध्ये लागतं. कारण की आता ह्याच्यात काही कंटेक्स्टच नाही दिलं, की प्लांटसाठी आहे का ॲनिमलसाठी आहे. तर मग जनरली मॅग्नेशियम जे आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं असतं. इव्हन आपल्यामध्ये पण गरजेचं आहे. फोटोसिंथेसिसमध्ये खूप क्रुशियल रोल असतो याचा. सेंट्रल ॲटम असतो हा क्लोरोफिलमधला. ठीक आहे. अँड अल्सो ॲक्टिव्हेट्स मेनी एन्झाईम. मॉलिब्डेनम हे मायक्रोन्यूट्रिएंट खूप स्मॉल अमाउंटमध्ये गरजेचं आहे. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये प्लांट्समध्ये. बोरॉन पण आहे मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रो आहेत. बघा मायक्रो म्हणजे खूप कमी मात्रामध्ये चालतो हा. मॅक्रो म्हणजे खूप गरजेचं आहे. मॅक्रो म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये लागेल किंवा गरजेचंच आहे. आता कार्बनचा ग्लुकोजमध्ये किती पर्सेंटेज आहे? तर बघितलं गेलं तर C6H12O6. आता याच्यामध्ये कार्बन आता तसं बघितलं गेलं 18 चा 24. 24 पैकी 6 किती होतात ते? 40% च्या आसपास असेल. ठीक आहे. ॲक्चुअली तसं पण करू शकता तुम्ही. पण आता ह्याचं जे मॉलिक्युलर मास आहे ना, त्याच्या हिशोबानं मोलार मासचं काढूनच ते करायला लागेल तुम्हाला. तर कार्बनचं जे आहे मोलार मास, तर ते आहे 6. तर 12 आहेत, तर 72 झालं. हायड्रोजनचं 1 आहे, तर 12 झालं. ऑक्सिजनचं 16 आहे, तर 96 झालं. हे सगळ्यांना ॲड केलं तर 180 ग्राम पर मोल येतं. आता जर पाहायला गेलं, तर आता किती विचारले? 72 विचारले. तर 72 डिव्हायडेड बाय 180 इंटू 100 केलं, तर हे येतं 40. तर हे 72. तसं केले असतं तरी चाललं असतं. पण तेच बरं राहते. मोलार मासमधनंच काढायचं. प्लांट्स हॅव बीन यूज्ड एज हीलर्स अँड हेल्थ रिजुव्हनेटर्स सिन्स टाईम्स ऑफ इमॉरल. आता जर प्लांटचा सगळ्यात जास्त यूज कुठल्या भागाचा केला आहे मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी, तर तसं बघितलं तर माझ्या मते तर लीव्हज असायला पाहिजे. तर ह्यांनी म्हटले आय गेस रूट्स म्हटले ना? रूट्स उत्तर दिले. ह्याचं पण थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियलच वाटलं मला. सगळ्यात वाइडली यूज मला वाटतं लीव्हजच असतात. आता हे माहीत नाही रूट्स का दिलंय तर इंडियन मेडिसिनमध्ये स्पेशली आयुर्वेद आणि सिद्धामध्ये रूट्सचा जास्तीत जास्त वापर केला गेला आहे. माहीत नाही. मुळं जे आहेत आता ॲसिड बेस बॅलन्स बॉडीचा रेग्युलेट करण्यासाठी कुठला मिनरल रिस्पॉन्सिबल आहे किंवा कुठला मिनरल रेग्युलेट करतो? कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. ठीक आहे, सोडियम आहे ना? सोडियम आयन जनरली रेग्युलेट करतात एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम आणि ते ॲसिड बेस इक्विलिब्रियम मेंटेन करतात स्पेशली कुठं? किडनीमध्ये. ठीक आहे. ते एक्सचेंज करतात हायड्रोजन आयन्स वगैरे. तर ॲसिड बेस बॅलन्स तिकडे होतो. हायग्रोस्कोपिक म्हणजे रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही म्हणजे काय? आर्द्रता आर्द्रता जी आहे ती खेचून घेतो. तर ते एक गुण काय आहे? ड्रायिंग एजंट असणार ना. तुम्ही आर्द्रता खेचून घेता म्हणजे तो ड्राय करतोय. हायग्रोस्कोपिक जनरली जे रेडिली ॲब्सॉर्ब करतात मॉइश्चर सराउंडिंग्समधलं. म्हणजे काय सबस्टन्स दॅट ॲब्सॉर्ब वॉटर. वॉटर वेपर जे ॲब्सॉर्ब करतं एअरमधनं आणि जनरली मॉइश्चर जे आहे ते कमी करतं. तर ते ते काय असतात ते ड्रायिंग एजंट्स असतात. जसं की कॅल्शियम क्लोराईड, सिलिका जेल वाइडली यूज ड्रायिंग एजंट्स आहेत. 67 ॲनिमल प्रिझर्वेशन बिल 1995 आता यामध्ये कुणाला परमिशन दिली स्लॉटर करण्याची? एक्सेप्ट हे सोडून कुणाला म्हणजे ह्यांना तुम्ही परमिशन नाहीये तुम्हाला मारायची. तर बघा बुल्स, बुलक, काऊज, काव्स, फिमेल बफेलोज, फिमेल आणि बफेलोज आता बफेलोज फिमेलच असतात. म्हैसच असते ना आता फिमेल आता एक फिमेल मुलगी असंच म्हटल्यासारखं झालंय. हे यामुळे थोडंसं डाऊट गेलं म्हणून हेच उत्तर आहे. ठीक आहे, फिमेल बफेलोज. आता हे जर काय अलाइन कसं अंडरस्टँडिंग आहे काय कळलं नाही मला. मला वाटतं 2015, 13, 13, 14 आणि 15 मध्ये काहीतरी फुकूनच प्रश्नपत्रिका बनवल्यात. इव्हन आत्ताही काही-काही प्रश्न असे आहेत, जे चुकीचं उत्तरच त्यांना आणि त्यांना प्रश्न पण नाही विचारू शकत. पहिली आन्सर की आल्यानंतर तुम्ही तुम्ही सांगू शकता, की हे असं-असं उत्तर आहे. ठीक आहे, त्यांनी चेंज केलं तर बरं आहे. नंतर मग त्यांचंच खरं बाबा, काय बोलायचं. आता हे पण प्रश्न खूप ट्रिकी होता. कुठली रिव्हर म्हणजे महाराष्ट्रामध्ये 12माही वाहणारी नदी कोणती? नर्मदा तर नाहीये, कावेरी पण नाही, गोदावरी वाटेल. 12 महिने वाहते का? नाही, ही सुकून पण जाते. तर काय आहे उत्तर? नन आहे. गोदावरी वाहते तशी, पण 12 महिने नसते ती. ठीक आहे. सीझनल व्हेरिएशन्स येऊ शकतात. त्यामुळे ती नाही होत. आता अल्फा पार्टिकल्स आहे ते, ए पार्टिकल नाही. अल्फा पार्टिकल कुठलं केले? जे थॉम्पसननं केले ना? नाही, रुदरफोर्डने केले. तर रुदरफोर्ड जे आहेत ते क्रेडिट देतं त्यांना, की डिस्कव्हरी ऑफ अल्फा पार्टिकल. त्यांनी एक्सपेरिमेंट केला जेव्हा त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स इमिट होतात रेडिओ ॲक्टिव्हिटी मटेरियल्समधनं.
त्याच्या वर्कमधनं त्यांना अल्फा पार्टिकल्स इन्स्ट्रुमेंटल आहेत आणि हे न्यूक्लिअर स्ट्रक्चरमध्ये असतात, हे त्यांना कळून गेलं. फेमस त्यांचं गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट होतं. ठीक आहे. गोल्ड फॉईल थिअरी त्यावर त्यांनी न्यूट्रॉन्स टाकले. काही-काही न्यूट्रॉन्स ॲब्झॉर्ब झाले, काही-काही उडून गेले, काही-काही परत आले आणि काही आतनं पास झाले. तर ते हे कळून जातं, की यामध्ये काही ना काहीतरी आहे, जे डिफ्लेक्ट करते किंवा जे अट्रॅक्ट करते. ठीक आहे. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केली आहे, अल्फा पार्टिकलची नाही. प्लम पुडिंग एक्सपेरिमेंट केलेलं त्यांनी. त्यामध्ये पण न्यूक्लियस ऑफ ऑर अल्फा पार्टिकल्स. त्यांनी काय सगळे अल्फा पार्टिकल्स काही डिस्कव्हर नाही केले. अल्बर्ट आइन्स्टाईनचा फेमस थिअरी आहे रिलेटिव्हिटीची आणि क्वांटम थिअरीमध्ये पण त्यांचा काही संबंध येत नाही अटॉमिक अल्फा पार्टिकल. रुदरफोर्डचं तर माहितीच आहे. मॅडम क्युरी वेल नोन आहेत रेडिओ म्हणजे डिस्कव्हरी त्यांनी केली रेडियम आणि पोलोनियमसाठीचं. ठीक आहे. आणि यांना मला वाटतं हे एकमेव असे आहेत लेडी ज्यांना 2 वेळा नोबेल भेटले. केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये. फायनान्शियल इयर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन काय 1 एप्रिल ते 31 मार्च. बाकी जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. विच सायंटिस्ट फ्रॉम अमॉंग्स्ट द फॉलोइंग इन हिज आर्टिकल पब्लिश्ड 1940 1940 मध्ये त्यांनी सायन्स अँड रिलिजन आर्ग्यूड दॅट सायन्स विदाऊट रिलिजन इज लेम अँड रिलिजन विदाऊट सायन्स इज ब्लाइंड. म्हणजे काय? तर धर्म विना विज्ञान लंगडे आहे व विज्ञान विना धर्म आंधळा आहे. हे अल्बर्ट आइन्स्टाईनचं आहे. तर यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर ठीक, नाही असेल तर मग विषय सोडून द्या. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द पार्लमेंटच्या संबंधात आहे. प्रोव्हिजन जे आहे कॉलिंग अटेन्शन नोटीस म्हणजे काय? लक्षवेधी सूचनेचं सर्वप्रथम तरतूद सन 1954 मध्ये करण्यात आलेली. बरोबर आहे का? बरोबर आहे. काय उत्तर आहे? चुकीचे कुठले आहेत विचारले? नॉट करेक्ट. इथं पहिले आळा करायचा. पहिलं बरोबर आहे, तर पहिलं येत नाही. नोटिसेस ऑफ कॉलिंग अटेन्शन हॅव टू बी गिव्हन बाय मेंबर्स इन रायटिंग बाय 10 AM. 10 वाजेपर्यंत त्यांना द्यायची असते का? माहीत नाही. मेंबर कॅन नॉट गिव्ह मोर दॅन 1 कॉलिंग अटेन्शन नोटीस फॉर एनी सिटिंग. एका सिटिंगमध्ये एकापेक्षा जास्त तुम्ही कॉलिंग अटेन्शन नोटीस नाही देऊ शकत. मला वाटतं तिसरं पण बरोबर आहे. दुसरं चुकीचं आहे मला वाटतं. 10 वाजेपर्यंत नाही आहे ठीक आहे, दुसरं उत्तर आहे याचं. म्हणजे बी उत्तर आहे. तर यामध्ये डेडलाईन एक्झॅक्ट डेडलाईन 10 स्लाइटली व्हेरी होऊ शकते म्हणून ते चुकीचं. बाकी तर बरोबरच आहे. 73 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन ब्रिटन नो ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेशन परमिटेड इन ज्युडिशियल इंडिया इज नॉट एज सुप्रीम एज इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व्हिच रिकॉग्नाइज नो लिमिट ऑन द स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. काय वाटतंय? करेक्ट विचारलंय? तर बघा, आता जे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असते? तर ब्रिटनमध्ये नो ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेशन इज परमिटेड. आता हे बरोबर वाक्य आहे. कारण की यूकेमध्ये जे कोर्ट्सकडे पॉवर असते ज्युडिशियल रिव्ह्यूची ओव्हर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स अँड पब्लिक बॉडी डिसिजन्स बट ते कॅनॉट डिक्लेअर प्रायमरी लेजिस्लेशन ॲक्ट कॉन्स्टिट्यूशन ऑर इन्व्हॅलिड. म्हणजे त्यांच्याकडे असा अधिकार नाहीच आहे, की तुम्ही जे ॲक्ट्स बनवलेत, ते चुकीचे अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत, त्यावर तुम्ही खारीज नाही करू शकत. ठीक आहे. कारण की का तर जे पार्लमेंटची जी सॉव्हरेंटी आहे, म्हणजे पार्लमेंट सुप्रीम आहे. आपलं कसं कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे, तिकडे तसं पार्लमेंट सुप्रीम आहे. ठीक आहे. म्हणजे यूकेचे जे सुप्रीम कोर्ट आहे, ते स्ट्राईक डाउन नाही करू शकत, जे पण ॲक्ट बनवले पार्लमेंटनं. भले ते कॉन्फ्लिक्ट करत असेल ह्युमन राईट्स सोबत. दुसरं स्टेटमेंट काय म्हटलंय? ज्युडिशियरी इन इंडिया इज नॉट ॲज सुप्रीम ॲज इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका व्हिच रिकॉग्नाइज नो लिमिट ऑन द स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हे पण बरोबरच आहे तसं. यूएस जनरली फॉलो करतं मॉडेल ऑफ ज्युडिशियल सुप्रिमसी वेअर सुप्रीम कोर्ट कॅन स्ट्राईक डाउन एनी लॉ. आता बघा इथं विपरीत आहे. यूएसएमध्ये कसं आहे, की ज्युडिशियरी खूप पॉवरफुल दिली तिथं. ठीक आहे. ते जर वाटलं इव्हन इंडियामध्ये पण आहे. आता काही कॉन्स्टिट्यूशनल रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. पण आता जर पाहायला गेलं उत्तर, तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. 74 ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. ब्रिटनमध्ये पार्लमेंट सुप्रीम आहे. ब्रिटन मोस्ट फ्लेक्सिबल फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. कुठलं करेक्ट नाहीये. तर आन्सर आहे नन ऑफ द अबोव्ह. सगळे करेक्ट आहेत. ठीक आहे. अनरिटन आहे. पार्लमेंट सुप्रीम आहे आणि ब्रिटनचं वाईडली जनरली मोस्ट फ्लेक्सिबल आहे. कारण की तिथं काही संबंधच येत नाही. नॉर्मल लॉ पास करून पण तुम्ही चेंजेस करू शकता. 7 ऑगस्ट 2014 मध्ये व्हिच कंट्री डिड द इंडियन क्रिकेट टीम इक्वल्स द वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ 6 डक्स. 10 डक्स 0 रनवर आउट झालेले. कोणाच्या अगेन्स्ट केलेलं आपण? आय गेस इंग्लंड आहे. तर 6 कुठले-कुठले मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि पंकज सिंग. 6 खटाखट डकवर गेलेले. सुनामी इन द वर्ल्ड सुनामी म्हणजे काय? हार्बर वेव्ह आहे. Frederick Sanger was awarded Nobel Prize for Chemistry twice. Which was the gap? What was the gap between the two prizes? 10 आता किती वर्षाचा गॅप भेटल्यानंतर त्यांना दुसरं जे नोबेल प्राइज भेटलंय. तर आय गेस 20 पेक्षा कमी आहे नाही? 20 पेक्षा कमी. तर ऑलमोस्ट
अच्छा सॉरी 20 पेक्षा जास्त आहे. 20 पेक्षा जास्त. 20 पेक्षा कमी नाही. 20 पेक्षा जास्त आहे म्हणजे 22 वर्षाच्या नंतर भेटले त्यांना. वेल प्लेड ब्लू, रेड इज द विनर यामध्ये कुठल्या गेममध्ये आहे तर बॉक्सिंग आहे. बॉक्सिंगमध्ये रेड एंड ब्लू असतात. स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. कोण अपॉइंट करतं स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट कधी करतं? जेव्हा कन्सल्ट करतं गव्हर्नरला स्टेटच्या. त्यानंतर ते अपॉइंट करतं स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला. म्हणजे गव्हर्नर इज कन्सिडर्ड द ॲक्चुअल अपॉइंटमेंट ऑथॉरिटी इज द बाय द प्रेसिडेंट. सो धिस ऑप्शन इज करेक्ट. प्रेसिडेंट अपॉइंटमेंट बाय द प्रेसिडेंट ऑर्डर कन्सल्टेशन. चीफ जस्टिस जे आहेत ते अपॉइंटिंग ऑथॉरिटी तर नाही आहे. पण सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया कन्सल्ट केले जातात. नॉट द चीफ जस्टिस ऑफ स्टेट हायकोर्ट. ठीक आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया कॅटमध्ये. नॅशनल ज्युडिशियल कमिशनचा काही संबंधच येत नाही. तर बेसिक स्ट्रक्चर काय आहे? म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर हे सर्टन फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आर सो एसेन्शियल दॅट दे कॅनॉट बी अबरोगेटेड. आता काही जे फीचर्स आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते तुम्ही तोडू नाही शकत. तर तेच आहे बेसिक स्ट्रक्चर. पहिलंच उत्तर. केशवानंद भारती केस 1973 मध्ये त्यांनी केलेलं आहे. डॉक्ट्राइन जे आहे पार्लमेंट ऑफ इंडिया पोजेस ब्रॉड पॉवर्स टू अमेंड द. आता त्यावर खूप विवाद चाललेला की जे पार्लमेंट आहे ते सगळे लॉज तुम्ही चेंज करू शकता का? अ, आता त्यामध्ये पण एक असं समस्या आलेली की फंडामेंटल राइट्स मोठे आहेत का डी-पी-एस-पी मोठे आहेत? त्यावर पण खूप चाललेलं. मग फंडामेंटल राइट्स तुम्ही चेंज करू शकता का? तर फंडामेंटल राइट्स चेंज करणं म्हणजे खूप अवघड होईल. मग त्यावर खूप वादविवाद चालला. मग 73 मध्ये आलं की असं की बाबा तुम्ही काही-काही ज्या गोष्टी आहेत, ती एक बेसिक स्ट्रक्चर, एक ढाचा असतो. ते न तोडता तुम्ही बाकी चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर ते ढाच्यालाच म्हणतात बेसिक स्ट्रक्चर. मग द फॉलोइंग इज नोन एज द फ्रेंच फिलॉसॉफर अँड गाईड ह्याच्यावर पण खूप मला वादविवाद वाटते. कारण की आता कॅग उत्तर असायला पाहिजे, पण त्यांनी दिलं सेक्रेटरी जनरल. तर मला कळलं नाही कसं काय. कॅग जनरली असं म्हटलं जातं की फ्रेंच फिलॉसॉफर गाईड आहे. आता जनरली बघितलं तर पब्लिक अकाउंट कमिटीच्या रिलेशनमध्ये आहेत. पण मेंबर्स ऑफ पार्लमेंट असं जनरली तर नाही बोलू शकत. सेक्रेटरी जनरल तर नसणारच. चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतात पार्लमेंटचे, पण ते काही स्पेसिफिक डेझिग्नेशन तसं काही नाही करत. यावर पण थोडासा वादविवाद आहे. अकॉर्डिंग टू 2011 जे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, लोकसंख्येची घनता. तर महाराष्ट्राची जी आहे, तर ती कुठल्या स्टेटची किंवा डिस्ट्रिक्टची आहे तेवढीच. तर काय आहे? औरंगाबाद आहे ना? काय? औरंगाबादच आहे. 365 आहे. 366. बाकी जळगाव 360, 93, 368. इंडियाचा फर्स्ट 6 लेन हाय स्पीड ट्रॅक हँडलिंग ओव्हर 43,000 व्हेइकल्स अ डे मुंबई-पुणे एक्सप्रेस किती स्ट्रेचचा आहे? 93चा आहे ना? डायमंड मॅक्सेस हे अवॉर्ड्स 57 मध्ये केलेले तर कुठल्या वर्षी हे गेलेले तर 57 मध्येच गेलेले. मार्च 17, 57 मध्ये. क्रॉस कंट्री स्कीइंग कुठला नॅशनल स्पोर्ट आहे? नॉर्वेचा आहे. ठीक आहे. नॉर्वे ट्रेडिशन आहे स्कीइंगचं. ते क्रॉस कंट्री पण जाऊ शकते. नॅशनल स्पोर्ट मानलं जातं यामध्ये. काय बॉर्न विथ स्कीज ऑन देअर फीट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओरिजिनली द यूज ऑफ नॅशनल फ्लॅग बाय प्रायव्हेट पर्सन वॉज प्रोहिबिटेड एक्सेप्ट ऑन नॅशनल डेज. पहिले जे आहे ते नॅशनल फ्लॅगचं जे आहे ते प्रायव्हेट पर्सन्सला नव्हतं. फक्त नॅशनल डेज सोडून बाकी दिवशी तुम्ही नाही वापरू शकत. आणि नंतर कोड जे आहे ते अमेंड केलं गेलं 2007 मध्ये. कुठलं बरोबर आहे? तर आन्सर दिलं 1. 1 बरोबर आहे. पहिले प्रायव्हेट सिटिझन्सला नाही द्यायचे. आणि दुसरं जे आहे ते चुकीचं आहे कारण की जे फ्लॅग कोड जे आहे खूप वेळा अमेंड केले गेले. 2002 मध्ये केले, नवीन जिंदाल केसमध्ये. त्यांनी अलाऊ केलं, की बाबा प्रायव्हेट पर्सन्सला पण तुम्ही कुठल्याही दिवशी अलाऊ करू शकता. 2007 मध्ये पण युनिव्हर्सली एक्सेप्टेड केलं. मग त्याचं काहीतरी ज्ञानपीठ अवॉर्ड जे आहे 1961 तर कुठला न्यूजपेपर ग्रुप जे आहे त्यामागे होता? हिंदुस्तान टाइम्स आहे. टाइम्स ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. साहू जैन फॅमिली. ओनर आणि पब्लिशर आहे टाइम्स ऑफ इंडियाचे. तर त्यांच्या मागे ते भारतीय ज्ञानपीठ अवॉर्ड. इंडियन फ्लॅग इव्हॉल्व झाला ग्रॅज्युअली. फर्स्ट फ्लॅग जे आहे इंडियामध्ये होइस्ट करण्यात आला 7 ऑगस्ट 1906 मध्ये पारसी बागान स्क्वेअर, ग्रीन पार्क, कलकत्तामध्ये. ॲट मीटिंग ऑफ द ऑल इंडिया काँग्रेस कमिटी 1921 ॲज अ फ्लॅग वॉज ब्रॉट टू महात्मा गांधी. आता गांधीजींनी काय सजेस्ट केलं कुठल्या कलरची स्ट्रिप? तर मला वाटतं व्हाईटच असणार. रेड आणि ग्रीन स्ट्राइप्स होतेच. हिंदू आणि मुस्लिमला रिप्रेझेंट करत होते आणि व्हाईट कारण की बाकी जे ख्रिश्चन, सिख, पारसीचे पण पीस अँड ट्रुथसाठी पण हे वापरलं जातं. त्यामध्ये ॲड केलं चक्र पण. स्पिनिंग व्हील, सेल्फ रिलायन्स आणि प्रोग्रेससाठी. कॉमनवेल्थ कंट्रीज आर इंडिपेंडंट स्टेट्स व्हिच वर अर्लियर पार्ट्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर.
हे बरोबर आहे का? करेक्ट विचारले. सगळे जे हे रिकॉग्नाइज करतात क्वीनला ॲज द हेड ऑफ द कॉमनवेल्थ ओन्ली अँड नॉट ॲज अ हेड ऑफ द स्टेट्स. काय उत्तर आहे? दोन्ही पण नाही. अच्छा हे पहिलं स्टेटमेंट आहे. पहिलं हे स्टेटमेंट आहे. दुसरं तसंही दोन्ही पण नाही. जे मेंबर आहेत कॉमनवेल्थचे डिप्लोमॅटिक ऑफिसर्स आहेत एकमेकांच्या स्टेट्समध्ये ॲज अँबॅसेडर. पण दोन्ही पण नाही. असं काही नाही. नेम द पर्सन हू रोट हिज ओन एपिटाफ बिफोर हिज डेथ ॲज बिलो. हिअर रेस्ट अ पर्सन हू नायदर स्पेअर्ड अ मॅन ऑर द गॉड. कोणी लिहिलंय हे? खुशवंत सिंग आहे. यूएन एम्ब्लेम कन्सिस्ट ऑफ अ ग्लोबल मॅप ॲज प्रोजेक्टेड फ्रॉम. तर जे यूएनचं जे एम्ब्लेम आहे ते तुम्ही पाहत असाल तर ते कुठलं आहे? नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, इक्वेटर आहे? तर नॉर्थ पोल. 92 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टर होते 1996 ते 2004 3 टाईम्स आलेले. मग हे मेंबर ऑफ लोकसभा होते 8 वेळा आणि राज्यसभेचे 3 वेळा. तर कुठलं बरोबर आहे? मला वाटतं एकच आहे. अं, ए बरोबर आहे, बी चुकीचं आहे. 8 वेळा आलेले आणि राज्यसभा 3 वेळा. क्रिएटर ऑफ द कॉमन मॅन आर.के. लक्ष्मण मेड रीडर्स स्माईल एव्हरी मॉर्निंग. व्हॉट वॉज द टायटल ऑफ दिस कार्टून सीरीज अपिअरिंग इन द टाइम्स ऑफ इंडिया? यू सेड इट. यू सेड इट. Consider the following statement regarding Vatican City. It is the smallest country in the world in area, the area being less than 1 square kilometer. तर पहिला बरोबर आहे. 1 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा पण कमी आहे म्हणजे 0.44 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि पॉप्युलेशन जे आहे व्हॅटिकन सिटीचं जनरली 800 ते 900 रिसेंट सेन्ससमध्ये आहे. तर 500 नाही. हू विथड्रॉ द ज्युडिशियल पॉवर फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ड्युरिंग द ब्रिटिश रूल. आता जे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे ज्युडिशियली पॉवर्स होते, तर ते कुणी काढले? तर आय गेस वॉरेन हेस्टिंग्ज आहेत ना? कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस जे होते ते त्यांचा कॉर्नवॉलिस कोड आलेला 93 मध्ये 1793 मध्ये. त्यांनी सेपरेट केलं रेव्हेन्यू आणि ज्युडिशियल फंक्शन्स. यांच्या अगोदर जनरली डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे दोन्ही पण पॉवर होते, जसं की रेव्हेन्यू कलेक्शन आणि ज्युडिशियल कोर्टची पॉवर. आणि त्यांना असं वाटलं, की सगळ्या जर पॉवर यांच्या हातात दिलं, तर हे मिसयूज होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी कॉर्नवॉलिस कोड आणलं. त्यामध्ये ज्युडिशियल पॉवर्स काढून टाकले डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडनं आणि त्यांनी एक डेडिकेटेड डिस्ट्रिक्ट जजेस अपॉइंट केले. त्यामध्ये ते कोर्ट्स वगैरे आले. ठीक आहे. आणि कलेक्टरचं काम काय होतं? कलेक्ट करायचं. रेव्हेन्यूचं ॲडमिनिस्ट्रेशन. कलेक्टच करतोय आता सध्या तरी, आहे ना? नाही, सर्व्हिस करतात हे. हेच बनायचं तुम्हाला. बाकी पण आहेत. वॉरेन हेस्टिंग जनरली ज्युडिशियल फंक्शन कलेक्टर बट रिप्पन जे आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रिफॉर्म्स केलेत त्यांनी. विलियम हंटर यांचा काही संबंधच येत नाही डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा. आता मलाला युसुफजाई हे किती वर्षाच्या होत्या? 17 वर्षाच्या. ठीक आहे. 12 जुलै 97 बॉर्न आहेत हे. माझ्यापेक्षाही छोट्या आहेत. त्यांनी नोबेल पीस प्राइज भेटला. कले सत्तरती सोबत ऑक्टोबर 2014 मध्ये. मेकिंग सगळ्यात यंगेस्ट एव्हर नोबेल लॉरेट हिस्ट्रीमध्ये. इंडियाज फर्स्ट इथेनॉल रन बस हॅज बीन लॉन्च कुठे आहे? तर नागपूरमध्ये. आता नितीन गडकरी जे आहेत तर ते ऑब्व्हियस आहे. नागपूरमध्येच येईल. मला दिल्ली वाटलेलं. नागपूरच. श्री भालचंद्र नेमाडे हॅज बीन डिक्लेअर्ड विनर ऑफ ज्ञानपीठ अवॉर्ड फॉर 2000 मोस्ट अवॉर्ड नॉव्हेल हिंदू. तर नॉव्हेल आता यामध्ये काय दिलंय? तर ह्यूज ऑब्स्टॅकल फॉर लिव्हिंग. हिंदू कल्चरला असं म्हटलं की जगण्याचं समृद्ध अडगळ असे आहे. इबोला जे आहे इंट्रोड्यूस केल्यानंतर ह्युमन पॉप्युलेशन थ्रू क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता कुठल्या थ्रू हे पास होऊ शकत नाही तर आहे मॉस्किटोजमधून. इबोला मॉस्किटोजमधून ट्रान्समिट होत नाही. नेल्सन मंडेला जे होते प्रेसिडेंट बनण्या अगोदर किती वर्ष जेलमध्ये राहिले? तर 27 वर्ष. ठीक आहे. तर तुम्हाला आवडलं असेल. आता बघा मेजरली तर वन लाइनर होते म्हणून जास्त एक्सप्लेनेशनची गरज नव्हती यामध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला हा सीरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. चला मग. जय महाराष्ट्र.